सर्व लाडकी बहिणींनो, तर जसं तुम्हाला माहित असेल की आपण जेव्हापासून लाडकी बहीण योजनेची जी केवायसी प्रक्रिया आहे, पडताळणी जी आहे तिची सुरुवात झाल्यापासून मी सर्वांना सांगतोय की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमची केवायसी जी पडताळणी ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। आणि जशी जशी शेवटची डेट येईल, मी मागे सांगितलं होतं, आता पुन्हा सांगतोय की जशी जशी शेवटची जी मुदत आहे ती त्याची शेवटची तारीख जशी जशी येईल तशी तशी ट्रॅफिक जे आहे ते वेबसाईटवर वाढणार आहे। आणि तसंच होतंय, आज 4 नोव्हेंबर आहे, अजून तुमच्याकडे 12 ते 13 दिवस शिल्लक आहे केवायसी पडताळणी तुमची करण्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी। आणि आता सध्या मी वेबसाईट करून कित्येक कालपासून मी काल दुपारपासून ते आज संध्याकाळी रात्री आता 9:41 झाले मी चेक करतोय, पण वेबसाईटच ओपन होत नाही। वेबसाईटवर गेल्यावर तिथे दाखवत आहेत की केवायसी साठी क्लिक करा, त्यावर आपण क्लिक करतो, त्यानंतर एक एरर येत आहे, त्यामध्ये काय रिफ्यूज टू कनेक्ट काय वगैरे वगैरे दाखवत आहे आणि त्यामुळे आपल्याला केवायसी आता करता येत नाही। त्यामुळे तुम्ही आता वेळोवेळी जेवढं होईल तेवढं लवकर, अजूनही 10 ते 12 दिवस आहेत असं समजून चाला तुम्ही, आणि लवकरात लवकर तुमची केवायसी पडताळणी ती लवकरात लवकर करून कशी करायची जर तुम्हाला माहित नसेल तर आपण यावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की बघा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी। आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्यावर काही सोल्युशन आहे का त्यावर नक्की तुम्हाला मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या परिवारामध्ये फॅमिली ग्रुप्सवर नक्की शेअर करा, लाडक्या बहिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि हो, तुमची केवायसी पडताळणी झाली आहे की नाही ते चेक करण्यासाठी पुन्हा जेव्हा तुम्हाला मेसेज जेव्हा शो होईल की तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली, त्यानंतर तुम्ही जेव्हा बॅक येताल त्यामध्ये पुन्हा तुम्हाला जायचंय, तुमच्या म्हणजे ज्या लाडकी बहिणी त्यांचा आधार क्रमांक तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि त्यावर सबमिट केल्यावर तुम्हाला जर कळलं की या आधार क्रमांकाची केवायसी पडताळणी झालेली आहे तर तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही, तुमची केवायसी पडताळणी जी आहे ती पूर्ण झाली। पण पुन्हा एक सांगतो, जी माहिती तुम्हाला जी येते म्हणजे वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर जेव्हा ती माहिती तुम्हाला भरायची असते, जात प्रवर्ग असो, तुमच्या घरात कुणी सरकारी नोकरीमध्ये आहे का, संस्थेमध्ये कुणी आहे का, रिटायरमेंट घेतलेली आहे का सरकारी नोकरीनंतर वगैरे अशी जी माहिती आहे त्यावर तुम्हाला ऑप्शन दिले, ते क्लिक करताना तुम्हाला त्याची चांगली खात्री करून घ्यायची तुम्ही बरोबर उत्तर देत आहात का, ऑप्शन तुम्ही टिक करत आहात का, त्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की चेक करा, बघा आणि त्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया केवायसी पडताळणी तुमची पूर्ण करा। बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।